हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना? तर तुम्हाला वाटेल की पाऊस खूप चालू आहे पुण्यामध्ये, सगळ्यांनाच माहीत आहे। तर एवढ्या पावसाचं मी बाहेर कुठे चाललेलं आहे तर खूप खूप छान असा प्रोग्राम आहे आणि तो प्रोग्राम मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे। आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ पण शेअर करा, म्हणजे ज्यांना ह्या आमच्या फॅमिलीमध्ये सामील व्हायचं ते पण सामील होतील ह्यासाठी। तर बघा पाऊस वगैरे चालूच आहे, खूप गडबड चालू होते माझी निघायची घरातून, त्यामुळे घरातून निघतानाच मी सुरुवात केलेली नाही, आता कॅबमध्ये वगैरे बसलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रोग्राम दाखवणार आहे आणि मन लावून सगळा प्रोग्राम ऐका। तुमच्या स्वतःला किती चेंजेस करता येईल तेवढं तुम्ही करून घ्या, कारण की खूप छान असं स्वाती वानखडे ह्यांचं तुम्हाला ऐकायला भेटणार आहे, त्यामुळे तुम्ही मन लावून ऐका। खूप असं भारी असं आजचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर आता मी पोचले आहे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये। आमचा प्रोग्राम इथे होणार आहे। बऱ्याचशा मुली पण तुम्हाला स्टुडंट दिसत असतील, त्यांच्यासाठीच खरं तर हा मेन प्रोग्राम आहे। तर तुम्हाला पुढे समजेलच नेमकं कशा पद्धतीने काय प्रोग्राम असणार आहे वगैरे। खूप मोठा असा हा हॉल आहे। तर बघा इथे आमच्या सगळ्या जे काही आमचे आहेत ना फ्रेंड्स सगळे बसलेले आहेत, आमच्या सगळ्यांची इथे तयारी वगैरे चालू आहे। तर सुरुवातीला आमचं थीम सॉन्ग होणार आहे। थीम सॉन्ग पण आम्ही 4-5 जणींनी म्हटलेलं आहे, त्यामुळे तो पण तुम्ही थीम सॉन्ग ऐका कशा पद्धतीने झालं हे पण सांगायला विसरू नका। तर 109 स्टुडंटला आम्ही इथे इन्व्हाइट केलेलं आहे। तर बघा सगळे स्टुडंट वगैरे आलेले आहे तिथे। तर पुढचा प्रोग्राम पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल एक्झॅक्टली आम्ही कशासाठी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे वगैरे सगळंच। तर सगळे स्टुडंट वगैरे आलेले आहेत। तर आता आपला प्रोग्राम सुरू होईल। सावित्रीबाई फुले ह्यांचा इथे तुम्हाला फोटो वगैरे पण दिसत आहे, त्यामुळे तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने पुढचा व्हिडिओ वगैरे असणार आहे ते। आमच्या सावित्री फोरमचा मेन सगळ्यात खूप आणि छान असं अर्थपूर्ण असं आमचं सॉन्ग पण आहे, थीम सॉन्ग। तर तुम्ही ते नक्की नक्की ऐका, मन लावून ऐका। मन लावून ज्यावेळेस तुम्ही ऐकाल ना त्यावेळेस तुम्हाला त्याचा पूर्ण अर्थ पण कळणार आहे आणि पुढे बघा तुम्हाला सगळं काही समजणार आहे। आता आम्ही ते आलेलो आहोत सगळेजण। सख्या आहेत पूनम फुले, मेघा केवटे, छाया पाटील, शीतल कचरे, वर्षा साखरे, पल्लवी विटे।
अनुषंगाने आम्ही 2013 पासून अनेक उपक्रम राबवले. त्यातला आमचा हा सगळ्यात USP प्रोजेक्ट आहे, सिग्नेचर प्रोजेक्ट, ज्याला आम्ही विद्यानिधी योजना असं म्हणतो. या अंतर्गत आतापर्यंत आम्ही 750-800 पेक्षा जास्त मुली वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शनपर व्याख्यानं आयोजित करणं, ज्याच्यामध्ये अगदी सायबर क्राईम, आरोग्य, आहार, कंदील राखी बनवणं, पदार्थ बनवणं, सरबत, पॉट गार्डनिंग, कॅन्सर अशा सुद्धा विषयांवरती आपण तज्ज्ञांकडून मार्गदर्शनासाठी व्याख्यानं ठेवत असतो. आरोग्य तपासणी आम्ही स्वतःचीही करून घेतो, प्लस अनाथ महिलांसाठी दंतचिकित्सा, आदिवासी भागात आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं, कर्करोग तपासण्या हेही आम्ही करत असतो. गडचिरोली येथे जुने कपडे वस्तू गोळा करून आम्ही मुंबई पोलिसांच्या सहाय्यानं मदत पाठवली आहे. वृद्धाश्रम, अनाथाश्रम इथे सदिच्छा भेट द्यायची, देणगी द्यायची, त्यांच्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम करायचे, असेही कार्यक्रम आम्ही राबवतो. विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान पोलिसांना फूड पाकिट वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, कोविड काळात विद्यार्थ्यांना वह्या पेन वाटप, हॉस्पिटलसाठी PPE किट, ग्लोव्ज वाटप, गरजूंना धान्य वाटप असंही आम्ही कोविड काळामध्ये कामं केली. शालेय मुलींसाठी सॅनिटरी पॅड वाटप करून त्यांना मशीन, त्याचं डिस्पोजेबल मशीन जे असतं ते बसवून देण्याचं आम्ही काम केलंय. असे अनेकानेक कार्यक्रम आम्ही दर महिन्याला राबवत असतो. आणि याच्याबरोबरच हे काम करताना कुठेतरी आम्हाला पण शक्ती, आम्हाला सुद्धा प्रेरणा, तर आमची स्वयंप्रेरणा ह्याच्यासाठी आम्ही एक वर्षा सहल आयोजित करतो. आम्ही काही आमचे करमणुकीचे कार्यक्रम आमच्यासाठी स्वतःसाठी सुद्धा आम्ही करत असतो. आणि अशा कार्यक्रमांमधून आमच्या सगळ्या सख्यांचे कलागुण विकसित होत असतात. वार्षिक कार्यक्रम आम्ही जो करतो 2013 पासून, त्याच्यामध्ये आम्ही बॉलिवूड दिवसी हा फॅशन शो केला, मग चैत्र रंग, भक्ती रंग, उत्सव रंग असे निरनिराळे कार्यक्रम. तर आम्ही एक प्रवास सावित्रीचा सावित्रीकडे ही नृत्य नाटिका सादर केली आणि ह्या परफॉर्मन्सेस मधून आमच्या सगळ्या मैत्रिणींचं बॉन्डिंगही होतं. आम्ही खूप धमाल करत असतो आणि तीच सगळी शक्ती, तोच उत्साह आम्हाला ही पुढच्या कामाची प्रेरणा देत असतो. आमच्या या प्रवासात खूप नवीन मैत्रिणी जोडल्या जात आहेत आणि तुम्हा सर्वांचं मार्गदर्शन, पाठिंबा आणि इथून पुढे आज नीलाताई आणि स्वातीताई आमच्याशी नक्कीच जॉईन झाल्या आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा पाठिंबा आम्हाला लाभेल आणि आमचा हा प्रवास सावित्री फोरमचा असाच पुढे राहील. आणि हे सावित्री फोरमचं रोप आता नक्कीच वृक्षात रूपांतरित होईल अशी आशा मी व्यक्त करते. धन्यवाद. सावित्री फोरमच्या अध्यक्षा मोनाली कोदरे यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द बोलावे. नमस्कार, मी सावित्री फोरमची अध्यक्ष या नात्याने आज तुमच्या सर्वांचं स्वागत करते. दरवर्षीप्रमाणे शाळा सुरू झाल्या की सावित्री फोरम शैक्षणिक मदतीचा उपक्रम राबवत असते. गरजू आणि हुशार मुलींना विद्यानिधी योजनेअंतर्गत आपण आर्थिक मदत देत असतो. या योजनेचे हे 5वे वर्ष आहे. आतापर्यंत आपण अनेक मुलींना मदत केली आहे. फोरमला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव लावतानाच त्यांचा वारसा जपला पाहिजे या दृष्टीने खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. अनेक दानशूर व्यक्तीकडून मदत मिळते. ती मदत योग्य ठिकाणीच कशी पोहोचेल याबाबत सावित्री फोरम नेहमीच जागरूक असते. या विद्यानिधी योजनेबरोबरच वर्षभर राबवण्यात येणारे सर्व सामाजिक कामासाठी आम्ही सावित्री फोरम निस्वार्थीपणे कार्य करत असतो. याचा मला खूप अभिमान आहे. विद्यानिधी योजना उपक्रमाबरोबरच गेल्या वर्षीपासून आम्ही सावित्री पुरस्कार चालू केला आहे. आपल्या आजूबाजूला आपल्या सख्या घर संसार सांभाळून समाजासाठी काम करत असतात. अनेक महिलांच्या कामाला प्रतिसाद मिळतो, प्रसिद्धी मिळते. अनेक संस्थांकडून शासनाकडून पुरस्कारही मिळतात. त्यामुळे त्यांचे कार्य पाहून ऐकून आपल्यालाही प्रेरणा मिळत असते. सावित्री फोरमने जेव्हा सावित्री पुरस्कार देण्यासाठी चर्चा केली तेव्हा ज्या सखीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आचरणातून रुजवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, काम केले आहे, त्यांचे मार्गदर्शन मिळावे हा विचार केला गेला आणि स्वातीताईंचे नाव समोर आले. सौ स्वातीताई वानखेडे यांचे कार्य महान आहेच, पण ते करताना त्यांनी कोणत्या आणि कशा अवघड परिस्थितीतून कार्य केले हे आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत.
पण त्यांनी सुद्धा पुरस्कार स्वीकारण्याची तयारी दाखवली, याचा आम्हाला अभिमान आहे. आजचे प्रमुख पाहुणे सौ नीलाताई कदम स्वतः आदर्श शिक्षिका, लेखिका, दिग्दर्शिका, सामाजिक कार्यकर्त्या अशा अनेक भूमिका यशस्वीपणे करत असतात. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले याबद्दल आम्ही आभारी आहोत. यापुढे नीलाताई आणि स्वातीताई यांचे मार्गदर्शन सावित्री फोरमला मिळत राहील अशी मी त्यांना विनंती आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद करून मी माझे 2 शब्द संपवतो. मोनाताईचे विचार आमच्या सर्वांसाठी नेहमी स्फूर्तिदायक असतात. मोनाताईचा सावित्री फोरमला खूप मोठा आधार आहे. शालेय शिक्षणाला कोणत्याही माणसाच्या वाढीच्या आणि विकासाच्या प्रवासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षण ही आजीवन शिकण्याची प्रक्रिया आहे, जी आपल्याला ज्ञान प्राप्त करण्यास मदत करते, सांस्कारिक दृष्टिकोन प्राप्त करण्यास आणि जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सुधारण्यास मदत करते. शाळा हा मुलामुलींना दिल्या जाणाऱ्या आनंदाचा मूलभूत पाया आहे. हाच पाया मजबूत करण्यासाठी मुला-मुलींना शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. आज आपल्या समाजात अशा आपण ऐकायचो आणि खूप काही प्रसिद्ध चित्रपट होते, मी नावं घेते आणि कदाचित तुम्हाला तुमचं ट्यूब पेटेल. पिंजरा, एक गाव 12 भानगडी, ह्या सगळ्या चित्रपटांमधलं जे श्रवणीय असं संगीत होतं, त्या संगीताला त्याचे जे संगीतकार होते जुने जाणते राम कदम यांच्या या सूनबाई, आणि तो वारसा पुन्हा समाजाला अजून पुढे नेण्याचा मला वाटतं त्या जागवत आहेत. सौ नीला विजय कदम त्या जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये निवृत्त प्राध्यापिका आहेत. 4 त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यानंतर त्या अनेक वृत्तपत्र, मासिक, शिक्षण संक्रमणासाठी सातत्याने त्या लेखन करत असतात. बालचित्रवाणी हा जो नभोवाणीवरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांसाठीचा, त्या कार्यक्रमासाठी त्यांनी 58 पथकथांचं लेखन केलंय आणि दूरदर्शनवरील कार्यक्रमात त्यांचा जवळजवळ 60 पेक्षा जास्त वेळा त्यांचा सहभाग झालेला आहे. त्याच्यानंतर मंगेश काडगावकर साहित्य कार्यक्रम असू देत, शालेय जन्मासाठी अनेक कार्यक्रम असू देत, असे अनेक कार्यक्रम, नाट्यस्पर्धा, अशा विविध मंचांवरती त्यांनी काम केलेलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्यातले सामाजिक भान जपण्यासाठी ते आणि जागृत करण्यासाठी जवळजवळ 10 वर्ष त्या पुणे मनपा सदस्य म्हणजेच नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिलं. आता सध्या त्यांच्या जिजाबाई महिला सेवा संस्था, संकल्प रामबाग महिला मंच, आनंदी महिला मंडळ आणि मैत्रवर्धन महिला मंडळाच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. कोथरूड सांस्कृतिक मित्र मंडळाच्या त्या विश्वस्त आहेत. सूरताल राम कदम स्वरमंचाच्या त्या सचिव आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मराठी विभाग याच्या त्या माजी अध्यक्ष, विशेष कार्यकारी अधिकारी 1917 ते 2007. त्यांची यादी खूप मोठी आहे. मी थोडक्यात त्यांचं सांगणार आहे की आदर्श शिक्षिका पुरस्कार सुद्धा त्यांनी प्राप्त केलेला आहे. आणि एक शिक्षक हा हाडाचा शिक्षक असतो आणि तो सतत विद्यार्थी असतो, हे काही खोटं नाही, कारण ते आता सध्या PhD करत आहेत. त्यांचं PhDचं काम चालू आहे. अशा इतक्या बहुआयामी आणि इतक्या शिक्षण क्षेत्राला, शिक्षणासाठी ज्यांनी आपलं वाहून घेतलेल्या अशा प्रमुख पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत आणि मी त्यांचं खूप स्वागत करते. धन्यवाद. सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आज खरं तर खूप मोठी जबाबदारी मला पुरस्कारार्थींचं परिचय करून द्यायचं आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही सावित्री फोरमतर्फे हा सावित्री पुरस्कार द्यायला सुरुवात केली आहे. खरं तर निस्वार्थ भावनेने आणि मनापासून आणि अगदी तळमळीने समाजासाठी धडपडणाऱ्या सावित्रीला हा पुरस्कार देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे. रोख रुपये 5,000, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षीचा पुरस्कार अशाच एका सावित्रीला देणार आहोत ज्यांनी कठोर परिस्थितीचा सामना करत खऱ्या अर्थाने सावित्रीमाईंनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली आहे. अशा या आदर्श शिक्षिकेचं नाव आहे सौ स्वाती रामराव वानखेडे. पुण्यात जन्मलेल्या स्वातीताई लग्न होऊन खानदेशातल्या चाळीसगावला गेल्या. त्यांनी M.Ed पर्यंत शिक्षण घेतले. D.Ed करीत असताना भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांच्या भेटीने आणि विचारांनी प्रेरित होऊन त्यांची शिक्षणाची असलेली नाळ अजून घट्ट झाली. दापोलीला 10 वर्ष आणि नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांवरील शाळेत 27 वर्ष अशा 37 वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःला वाहून घेतले.
दुर्गम भाग जंगलामधनं वाट काढत नदीच्या पाण्यातून थंडी ऊन पावसाची तमा न बाळगता त्यांनी शिक्षणाचा वसा पुढे चालला. त्यामुळे 23 देशांमधून आणि भारतामधून एकमेव शिक्षिकेची आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली ती म्हणजे स्वातीताई वानखेडे. न्यूझीलंड येथे हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात आला, ज्याचे नाव COL अवॉर्ड. तिथेच त्यांनी ते स्वीकारले आणि शिक्षण स्तरावर स्वातीताईंचं नाव कोरलं गेलं. स्वातीताईंना याबरोबर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे, पण मी आता त्याचे नावं घेत बसले तर खूप वेळ लागेल. त्यांनी स्थापन केलेल्या सावित्री फाउंडेशनच्या माध्यमातून त्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मदत करतात. अशा आदरणीय वंदनीय धडाडीच्या सौ स्वातीताई रामराव वानखेडे यांना यावर्षीचा सावित्री पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपण सगळे टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान करू. पुढील सूत्र मी कादंबरी राजकर यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. यांना विनंती करते की त्यांनी स्वातीताई वानखेडे यांना सावित्री पुरस्काराने सन्मानित करावे. एक मिनिट. हॅलो. समोर सन्माननीय आदरणीय सावित्री फोरमच्या सगळ्या सखी, विशेषतः फक्त 2 नावं पाठ आहे माझे, सहयोगिता कुदळेताई सचिव आणि सावित्री फोरमच्या अजून एक मैत्रीण सुप्रिया, की त्यांची ह्या दोघींची माझ्या मागच्या वर्षी भेट झाली होती आणि ह्या भेटीतून आजचा क्षण त्यांनी निर्माण केला. व्यासपीठावरती विचार मंचावर असणाऱ्या अध्यक्षा आणि सगळ्यात प्रमुख पाहुण्या नीलाताई, मी तर म्हणेल मला सावित्रीच भेटली. खरंच छान. एका सावित्रीला एक सावित्री भेटते आणि इथे ते मला 10-15 जणी सावित्री भेटल्या. मी सावित्री फोरमच्या सगळ्या सखींचं मनापासून अभिनंदन करते, मनापासून त्यांचे आभार मानते. कारण हा क्षण मला माहेरी हा पुरस्कार मिळतोय. माझं माहेर पुण्यातलं आहे. माझी कर्मभूमी नाशिक जरी असली तरी मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मी पुण्यात आले. इथे आल्यानंतर काय बोलावं, कारण खूप साठलेलं होतं पुण्यामध्ये. सगळे रस्ते ओळखीचे होते, सगळी घरं माझ्या डोळ्यापुढे आली. आणि जेव्हा सुप्रियाताईंनी आणि संयुक्ताताईंनी मला सांगितलं की तुम्हाला पुरस्कार देतोय, मला आश्चर्य वाटलं. मी तुम्हाला हा पुरस्कार स्वीकारताना सावित्री फोरमच्या सगळ्या बहिणींना सांगू इच्छिते, न्यूझीलंडमध्ये ड्युनिटी शहरामध्ये टाउन हॉलमध्ये मिळालेला पुरस्कारापेक्षा हा मला सुंदर पुरस्कार वाटला. परक्या देशात 7 समुद्रापलीकडे जाऊन मला तो पुरस्कार घ्यावा लागला, पण त्या पुरस्कारासाठी माझा आटापिटा किती दिवस करावा लागला याला काही गणती नाहीये. पण या माहेरी पुरस्कारासाठी मला अगदी छान दिवसा रात्री सुद्धा फोन येत होते की ताई तुम्ही यायचे. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या कुटुंबाबरोबर मला हा पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद होतोय. माझा मुलगा राहुल, माझ्या सुनबाई सोनाली आणि माझे गोड नाती, माझे 2 डोळे येते जुई आणि आनंदी. आणि बालमैत्रीण माझी चंदा, तिचे मिस्टर श्री डॉक्टर यशवंतराव कड, विजयाताई मैत्रीण आमची, आणि माझे आत्तेभाऊ आलेले आहेत तिथे, की मला न सांगता मला सरप्राईज दिलेला आहे. कारण मला त्यांचा उल्लेख का करावा वाटतो, अर्जुन महाजन माझे आत्तेभाऊ आहेत आणि त्यांनी मला लहानपणापासून पाहिलेलं होतं. आणि मी त्यांच्यामध्ये मी माझं बाहेर सगळं पाहते, माझे आई बाबा माझे भाऊ बहिणी सगळे त्यांच्यामध्ये पाहते की ते स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी मला पाहत आहेत, लहानपणापासून पाहत आले ते. आज इथे विद्यार्थिनी सगळ्या आहेत. मी कोणाला मार्गदर्शन करण्यापेक्षा, मी कोणाला काही सांगण्यापेक्षा मी विद्यार्थिनींना मात्र एवढं एक सांगेन
की बेटा या पुण्यामध्ये, या भूमीमध्ये मी शिकले. माझी शाळा नानावाडा वसंत टॉकीजच्या शेजारी, आता ती शाळा तिथे नाहीये, पण त्या शाळेमध्ये मनपाची पुणे कॉर्पोरेशनची ती शाळा होती, नानासाहेब परुळेकर म्हणून. आणि त्या शाळेमध्ये मी 8वी ते 11वी पर्यंत मी शिकले. आणि शिवाजीनगरच्या जंगली महाराजच्या पाठीमागे पोलीस लाईनीमध्ये एक शाळा होती, तिथे मी 1ली ते 7वी पर्यंत शिकले. पण तुम्हाला विद्यार्थ्यांनी एवढा मोठा आधार मिळाला, सावित्री फोरमचा तुम्हाला आधार मिळतोय. त्या काळात मला वाटतं काही असा आधार कोणाकडून मिळत नव्हता, कारण मी स्वतः होरपळले गरिबीतून. आमच्या घरामध्ये 18विश्व दारिद्र्य होतं. मी खास माझ्या कन्यांसाठी बोलणार आहे. 18विश्व दारिद्र्य होतं म्हणजे खूप दारिद्र्य होतं. पूर्ण भाकर मिळायची वाट बघावी लागत होती. याला साक्ष माझे आतेभाऊ आहेत. शिक्षणासाठी वाट बघावी लागली नाही मला. आईने आणि बाबांनी मला शाळेत घातलं, पण पोटात 2 घास असल्याशिवाय अभ्यास कसा होणार. पण आईचं एवढं संस्कार छान होते, एवढे सुंदर संस्कार होते की आम्ही त्या जनवाडीतल्या काळुसकर पुतळ्याजवळ वडदवाडीतल्या चाळीमध्ये राहत होतो. हे मी अभिमानाने तुम्हाला सांगेन बेटा. आपण कुठे राहतो, आपण काय खातो, आपली परिस्थिती कशी आहे यापेक्षा मी काय करणार आहे, मला काय करायचं आहे आणि मला पुढे कसं जाता येईल हे बघायचंय. गरिबी असू दे, कोणाची अगदी गरिबी असेल, कोणाची मध्यम असेल, पण गरिबीला लाजू नका किंवा गरिबीला अश्रू ढाळू नका. रडणं तर अजिबात नको. मला रडायला कधीच जमलं नाहीये. मी लहानपणापासून हसत राहिले आणि जे जे काम मिळेल ते ते काम मी करत राहिले. गरिबी आहे म्हणून कोणालाही दुखवटा दाखवू नका, गरिबी आहे म्हणून वाटू नका. मला आज अभ्यास करायचा आहे, मी अभ्यास करणार आणि माझ्या घराला मी पुढे नेणार. आणि कन्यांनो तुम्हाला सांगते, माझे वडील शिवणकाम करायचे आणि त्या शिवणकामाने माझी आई काजूबटणं लावायची ग. आणि आलेल्या पैशातून मग किलोभर जेवढं येईल त्या किलोभरच्या याच्यामध्ये आम्ही 5-6 भावंड खात होतो. पण कालांतराने मला आईने एकच सांगितलं होतं, या दारिद्र्याला फाडायचं असेल, या दारिद्र्याला जर हाकलून द्यायचं असेल तर माई तुला शिकावं लागेल. कारण एक बहीण अडाणी होती आणि त्या अडाणी बहिणीचे किती हाल झाले. निरक्षर होती ती आणि तिचे हाल बघून ती ताई आमच्याकडे 9 वर्ष राहायला आली होती माझी बहीण सासूरवासामुळे. पण ती माझी आई म्हणून तिथे मला लाभली परत. एका आईने जन्म दिला आणि एका आईने मला तारलं. माझी बहीण, मोठी बहीण जरी त्या कारणावरून घरी आली तरी तिने आमच्या दोन्ही बहिणींचं शिक्षण चालू ठेवलं. आणि त्या शिक्षणामुळे एकच वाक्य ती सांगत होती, माई माझे सासरी हाल झाले ना, तसं तुझं लग्न झाल्यावर तुझ्या हात व्हायला नको. तुझ्या हातात लेखणी येऊ दे, तुझ्या हातात पेन येऊ दे, तुझ्या हातात पाटी येऊ दे. डोक्यावरची पाटी खाली नको, डोक्यावरची पाटी खाली ठेव आणि जी मांडीवर पाटी घेतो ना हातात, ती पाटीला घट्ट पकड. कारण या पाटीनेच तुला आयुष्य चांगलं मिळेल. आणि तो आशीर्वाद माझा खरा ठरला. मी शिकत गेले. आई पहाटेच उठून अभ्यास म्हणजे म्हणायची अभ्यास कर. पालकांना मी सांगायची, ते पालक आता पुण्यातलेच आहे त्यामुळे मी काही जास्त सांगू शकणार नाहीये. पण एवढं एक विचारायचं आईने, ज्या घरातली माय जिवंत राहते त्या घरातलं घर पण जिवंत राहतं. ज्या शाळेतली शिक्षिका जिवंत राहते त्या शाळेतली मुलं जिवंत राहतात. आणि ज्या शाळेतली मुलं जिवंत असतात तो देश महान राहिल्याशिवाय राहत नाहीये. म्हणून जिवंत राहणं म्हणजे काय, रडणं नाहीये, अभ्यास करणं. आता तुमच्याकडे ते काम आहे ना, त्याचा अभ्यास करायचा बेटा. कारण सावित्री फोरम तुमच्या पाठीशी आहे. सावित्री फोरम तुम्हाला वैयक्तिक शोधून काढतात. त्या काळी शोधायलाही कोणी येत नव्हतं. उपाशी राहतात राहा, तुम्हाला कपडे नाही येत नका राहू देत. पण आमच्या मनातली जिद्द जी आईने कोरलेली होती ना, त्या जिद्दीमुळे ह्या दारिद्र्यातून बाहेर पडलो. पुण्यातून आम्ही त्या दारिद्र्यातून बाहेर पडलो. आणि तुम्हाला सांगते बहिणींनो, पुढे 7वी पर्यंत 8वी 9वी 10वी मध्ये एक सावित्री भेटली मला, एक मैत्रीण. मी हे का सांगते तुम्हाला, जिवंत इतिहास ऐकावा नेहमी. कारण हल्ली काय झालं, रील वगैरे पाहण्यामध्ये आपण खूप गुंग झालो बेटा. आपण व्हिडिओ पाहण्यात खूप गुंग झालोय. ते व्यसन लागलंय, त्याच्यापासून तर दूर राहायचंच. पण मी जेव्हा 8वी 9वी 10वी मध्ये आले, एक सावित्री, छोटीशी सावित्री मला भेटली, माझ्या वयाची, माझ्या विचारांची.
आणि आता जिचा सत्कार मी केला तिच्या अंगावर शाल टाकली ती चंदा. तिला चिऊ म्हणत असत आम्ही लहानपणी. आणि ती चिऊ माझी मैत्रीण झाली. 8वी 9वी 10वी 11वी पर्यंत आम्ही एका बेंचवर बसलो होतो. नुसतं टवळक्या करण्यासाठी नाही, नुसतं कॉफी करण्यासाठी नाही, तर चंदाने आणि मी असं आम्ही एकमेकींना काय देत असू. एक पुस्तकामध्ये आम्ही दोघे अभ्यास करायचो. अर्ध पुस्तक ती फाडायची, अर्ध पुस्तक मला द्यायची. कारण माझ्या बाबांनी तिची परिस्थिती बरी होती माझ्यापेक्षा. तिचे बाबा अख्खं पुस्तक घ्यायचे आणि माझे बाबा रद्दीतून आलेलं पुस्तक जुनं पुस्तक द्यायचे, पण ते फाटायचं. मग तिने मला प्रत्येक पुस्तकातला अर्धा भाग करून मला तिने वाचायला दिला ताई. आणि वह्या सुद्धा मला अर्ध्या करून दिल्या. माझ्या भावांनी सुद्धा रद्दीतून कागद काढून त्याच्या वह्या तयार करून गेल्या. पण चंदाने मला एक त्याच वेळेला आंब्याच्या सावलीप्रमाणे आधार दिला. इतकी छान मैत्रीण परमेश्वराने मला जर दिली. मी कुबेर म्हणजे सांगू का, मला जर वरती जाऊन परमेश्वराने विचारलं तुला काय मिळालं, मी सांगेन सावित्री फोरम तर मिळालं, सावित्री सखी तर मिळाल्याच, पण मला लहानपणी एक सावित्री मिळाली, एक सुंदर मैत्रीण मिळाली की ती कुबेरापेक्षा श्रेष्ठ होती. मला कुबेराच्या संपत्तीपेक्षा ती संपत्ती मोठी मिळाली. कारण चुकलेला पाय सुद्धा बाजूला होत होता, चुकलेलं वळण सुद्धा बाजूला होत होतं. चुका होतात, चुका कोणाच्या होत नाहीये. पण चंदाने आणि मी मिळून आम्ही एका झाडाखाली वेताळ टेकडीवरती जाऊन शनिवार रविवारी आम्ही अभ्यास करायचो. कारण घरातलं वातावरण आमचं ना थोडं उदास असायचं आणि आम्ही दोघींनी अभ्यास करायचं ठरवलं. आणि 8वी मध्येच आम्ही दोघींनी ठरवलं तर की आपण शिक्षिका व्हायचं. त्या पद्धतीने चंदाचा हात धरून ती माझा हात धरायची, केव्हा मी तिचा हात धरायची आणि पायी पायी यायचो. गोखले नगर तर शनिवार वाडा नाना वाड्यापर्यंत आम्ही पायी येत असो. तिचे बाबा चांगल्या केसरी वाड्यामध्ये लेखनिक म्हणून चांगले कामाला होते. तिचे बाबा तिला यायला आणि जायला पैसे द्यायचे. 10 पैसे तिकीट होतं त्यावेळेला. पण चंदा काय करायची, अशी मैत्रीण शोधा, सापडते. चांगली मैत्रीण शोधली की चांगलं आयुष्य मिळतं. चांगले घरातले वातावरण मिळालं की आयुष्य बदलतं. आणि समाजात चांगला समाज घडवायचा असेल तर आपण स्वतः चांगलं झालं पाहिजे, तेव्हा चांगला समाज घडला जातो. चंदाने मला त्या 2 प्रवासाच्या भाड्यामधून आम्हाला एका बाजूने आम्ही पायी येत होती चंदा आणि मला म्हणायची चल आपण दोघी एका बाजूने पायी जाऊ आणि एका बाजूने आपण बसले जाऊ. चंदा जाताना आम्ही दोघी बसले जायचो, येताना मग पायी यायचो. कविता पाठ कर, पाढे पाठ कर. मी तिला इंग्लिशचं स्पेलिंग मला ती सांगायची. तिचं इंग्लिश चांगल्या माझ्यापेक्षा चांगलं होतं. चंदा कबूल करणार नाही आता. आणि ती पण शिक्षिका झाली आणि मी पण शिक्षिका झाले. वयानुसार आमचं लग्न ठरलं. चंदा पुण्यातच राहिली, मी मात्र पुण्याच्या बाहेर फेकले गेले आणि माझं लग्न ठरलं, मी वर्ध्याला गेले. पण सांगते बहिणीनं तुम्हाला, कन्यांनो मुलींना लक्षात घ्या की प्रत्येक दिवस सूर्यनारायण आपल्याला एक गिफ्ट देत असतो. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आपल्याला गिफ्ट मिळत असतं. फक्त ते गिफ्ट ओळखायचं असतं. म्हणून आला दिवस कंटाळवाणा घालू नका, आला दिवस नाराज होऊ नका. कोणाचे वडील दारू पित असतील, कोणाचे आई मजुरीला जात असतील, लाज बाळगू नका. ज्याचं त्याचं कर्म ज्याच्याजवळ. पण माझं कर्म मी माझ्या हाताने घडवेन, माझं नशीब मी माझ्या हाताने घडवेन. ज्योतिषी ठरवत नाही, ह्या रेषा खोट्या आहेत. कोण ठरवतं? माय सावित्री ठरवते. विना वेतन विना मानधन काम करणाऱ्या सावित्रीने आपल्याला एवढा मोठा ठेवा दिला की आज आकाशात उड्डाण घेतोय. तर बहिणीनं मी एकच विनंती करेन, तुम्हाला सावित्री फोरम मदत करते, नाराज होऊ नका. आता आम्ही दोघी त्यात येतोय. तुम्ही फोन करा, तुम्हाला फी लागली, तुम्हाला काही लागू देत, कपडे असू देत, चप्पल असू देत. कारण मी पण त्यातूनच गेलेली आहे. ज्याला जाणीव असते, ज्याला संवेदना असते, तेच हृदयाकडे धावतं. यानंतर मी डीएड झाले, विनोबा भावे भेटले, तीही कुबेराची संपत्ती मला तिथे मिळाली आणि पुण्यातला सगळा चंगळवाद होऊन गेला. बहिणींनो, चांगल्या ठिकाणी आपण जात असतो, चांगल्या विचाराने. पुढे मी नोकरी केली. मी एवढ्यासाठी सांगते नीलाताई, मी नोकरी केली ती 10 वर्ष फक्त एक वर्ग सांभाळला. मुख्याध्यापकांनी सांगावं मी काम करावं. माझा पिंड असा तयार करून घेतला होता, कारण स्वातंत्र्याचा लढा मी ऐकला होता जिवंत वर्ध्याला. महात्मा गांधीजी बापूंच्या कुटीत बसून मी अभ्यास केला. विनोबा भावेंच्या घरात बसून मी गीताई वाचली आणि माझा पिंड असा तयार झाला की जे जे पडेल ते काम मी स्वतः करेन. त्यामुळे श्रीमंत आजार लागले नाहीत अजून. आणि तुम्हाला सांगते, मी नोकरी लागली आणि आमची बदली केली. नाशिकमध्ये बदली झाली रत्नागिरीवरून आणि एक छोटंसं गाव मला मिळालं, पाडा मिळाला, आदिवासी लोकांचं गाव मिळालं.
आणि मला पंचायत समितीमध्ये सांगण्यात आलं होतं की त्या पाड्यावरती पुरुष जात नाहीये, तर बाई तू काय जाशील तिथे, काय टिकशील? आणि माझ्या डोळ्यासमोर 1982ला मी जेव्हा लागले तेव्हा एक पंक्ती मी हातात घेतली होती माय सावित्रीची, आणि त्या पंक्तीला मी जागले होते. मला त्या पंक्तीमुळे रोज मी वर्गामध्ये एक पंक्ती लावत होते सावित्रीबाई फुलेंच्या फोटोसमोर, आणि मला माझी भीती नष्ट झाली. मी कुठे लाचार झाले नाही, कुठे वाकले नाही, आणि कुठेही फक्त नम्रता मात्र, जिथे जिथे मला नम्रता स्वीकारावी लागली तिथे नम्रतेने काम करत गेले. आणि पुढे मात्र बदली झाल्यानंतर त्या पाड्यावर मी गेले आणि खरंच हजर झाले त्या पाड्यावर. बहिणींनो, तुम्ही खूप चांगल्या रस्त्यावरच्या शाळेत आहात, खूप भाग्यशाली आहात. आणि मी त्या पाड्यावरती गेले, तिथे पायवाट होती, पायवाटेतून खेकडे धावत होते, विंचू धावत होते, भात शेती होती, चिखलातून चालावं लागत होतं. नवरा म्हणत होता, बाई अगं मी पैसे भरतो. मानसी सुरते, रेवती कुसाकर, दिव्या गोटूल, भूमी वसवे, संस्कृती शरणागत, पायल वर्मा, सपना कुमारी ठाकूर, प्रतिभा विश्वकर्मा, प्रतीक्षा झोंबाडे. आता या सर्व मुलींना मी विनंती करते की त्यांनी समोर स्टेजवर यावे. आपण एक ग्रुप फोटो घेऊया. शर्वरी धाडगे, वाजल शरणागत, शिवानी पाल, रुपाली भारती, गायत्री पवार. सगळ्यांना नाश्त्याला आम्ही खिचडी ऑर्डर दिलेली होती. बघा प्रोग्राम सगळा झालेला आहे, खूप छान प्रकारे प्रोग्राम झालेला आहे. आता जाणार आहोत घरी आणि माझ्या फ्रेंडच्या गाडीत मी जाणार आहे. ती मला खूप म्हणत होती चल म्हणून. तर बघा आत्ता आलेले आहे मी प्रोग्रामवरून. खूप छान असा प्रोग्राम झाला. म्हणजे मला ना शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही की किती छान प्रकारे प्रोग्राम झाला. आणि स्पेशली आशू, तुला खूप मनापासून थँक्यू. तुम्हाला सोसायटीच्या इथंपर्यंत आणून सोडलं. आणि हा व्हिडिओ आपला जास्त शेअर करा. तर तुम्हाला दाखवते किती वाजलेत बघा. रात्रीचे 8:45 वाजलेले आहेत. आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा. म्हणजे आणखी कोणी सावित्री असेल, तिला जर आमच्या सावित्री फोरममध्ये जर जॉईन करत असेल तर ती पण नक्की करेल. त्यामुळे हा व्हिडिओ जास्त शेअर करा. चला तर भेटूया आपण अशा नवनवीन ब्लॉगमध्ये. तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.